तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेत आपण 8व्या वर्गाचा भौतिक विज्ञानातील बल व दाब या पाठाची सुरुवात केली होती. तर याच्यात आपण काय काय शिकलो होतो? बल, अजून बलाचे प्रकार, आणखीन कोण सांगेल? जडत्व, जडत्वाचे प्रकार, बरोबर. तर बल म्हणजे काय असते? छान. आता बलाचा एक एक कोण सांगेल? न्यूटन. अगदी बरोबर. बल हा न्यूटन मध्ये मोजला जातो. न्यूटन हा त्याचा एक एक आहे. याला आपण एन नी डिनोट करतो. आणखीन जडत्वाचे प्रकार कोणकोणते? बरोबर. ठीक आहे. तर आज आपण दाब काय असतो हे पाहणार आहोत. दाबला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? प्रेशर. प्रेशर हा शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल. आपण म्हणतो ना की खूप प्रेशर आहे, माझ्या डोक्यावर खूप प्रेशर आहे, मला या कामाचा खूप प्रेशर आहे. तर तो प्रेशर वेगळा झाला, हा प्रेशर वेगळा झाला. हा प्रेशर कशाचा आहे? हा प्रेशर वस्तूवरील प्रेशर आहे, म्हणजे सॉलिड, लिक्विड आणि गॅसवरील, म्हणजे स्थायूवरील किंवा द्रववरील किंवा वायूवरील तो प्रेशर आहे. आपल्यावरील वातावरणाचा म्हणजे हव्याचा प्रेशर असतोच. ठीक आहे. तर याला आपण कसं मोजतो, याचा एक एक काय आहे, आधी आपण तो कॅल्क्युलेट करू. दाब काढण्याचा एक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला मी यासाठी सांगत आहे कारण तुम्हाला याच्यात पुढे हे सॉल्व्ह करायचे आहे प्रश्न. त्याच्यात तुम्हाला हे फॉर्म्युला यूज करून काढायचे आहे. म्हणून हे जो फॉर्म्युला आहे तो लक्ष देऊन समजून घ्या. तर हा दाबाचा फॉर्म्युला आहे. दाब इक्वल्स टू बल अपॉन ज्याच्यावर बल प्रयुक्त होतो तो क्षेत्रफळ. समजलं? बल काय आहे तुम्हाला माहितीच आहे. आता ज्याच्यावर बल प्रयुक्त होतो तो क्षेत्रफळ. म्हणजे आता सपोज हा एक चॉक घेतला मी, आता याला मला पुढे ढकलायचं आहे. तर मी कसं ढकलेल? अशी. तर मी हा पूर्ण चॉक पकडून ढकलला का? नाही. त्याच्या एका टोकावर फक्त त्याला असं धक्का दिला, म्हणजे हा जो झाला हा तो क्षेत्रफळ झाला ज्याच्यावर मी बलाचा उपयोग करत आहे. समजलं? पूर्ण क्षेत्रफळ आपल्याला कॅल्क्युलेट करायचं नाही, फक्त तितकाच क्षेत्रफळ घ्यायचा ज्याच्यावर आपण बलाचा उपयोग करत आहोत किंवा ज्याच्यावर बल प्रयुक्त होत आहे. ठीक आहे. तर बल आपण कशाने मोजतो? न्यूटन. न्यूटन हा बलाचा एक एक आहे. क्षेत्रफळाचा एक एक काय आहे? मीटर स्क्वेअर. म्हणजे दाबाचा एक एक काय झाला? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता न्यूटन पर मीटर स्क्वेअरला आपण काय म्हणतो? पास्कल सुद्धा म्हणतो. पास्कल हे एका वैज्ञानिकाचे नाव आहे ज्यांनी हे शोधले, म्हणून यांच्या नावावर पास्कल असा न्यूटन पर मीटर स्क्वेअरला नाव दिलं आहे. याला आपण पीए नी डिनोट करतो. आणि 1 बार इक्वल्स टू 10⁵ पास्कल इतकं असते. समजलं? आता हा जो फॉर्म्युला आहे हा तुमच्या वहीत उतरून घ्या आणि पक्क आपल्या डोक्यात बसवून घ्या आणि समजून बसून घ्या. बसून घ्या म्हणजे असंच रटून नाही घ्यायचं.
आपल्याला ते समजून घ्यायचं. आपण कशा प्रकारे काढला एक एक, आपण कॅल्क्युलेट करून काढला ना. आधी बलाचा एक एक तर सिंपलच आहे, न्यूटन, आणि क्षेत्रफळाचा एक एक तुम्हाला माहितच आहे, गणितात तुम्ही काढतात, मीटर स्क्वेअर. म्हणून हा आपला एक एक झाला दाबाचा न्यूटन पर मीटर. यालाच आपण पास्कल सुद्धा म्हणतो. झालं, हे तुमच्या आलं लक्षात. आता आपण स्थायूवरील दाब, वायूवरील दाब आणि द्रवावरील दाब पाहू. उतरवलं सगळ्यांनी? स्थायूवरील दाब म्हणजे काय? सॉलिड वरील दाब, प्रेशर. ठीक आहे. तर सॉलिड काय आहे? सपोज आपण यासाठी एक उदाहरण घेऊ. आता जसं तुम्ही उंट पाहिलं असेल, पाहिलं ना सगळ्यांनी उंट? तर उंटाचे पाय जे असतात ते वाळूमध्ये का जात नाही, का धसत नाही त्याच्यात? कारण त्याचे जे पाय असतात ते पसरट असतात, म्हणजे ब्रॉड असतात. म्हणून काय होतं, प्रेशर जो आहे तो एकाच ठिकाणी फक्त पडत नाही, तो सगळीकडून पडतो. म्हणजे जितका पसरट त्याचा पाय आहे तितक्या ठिकाणाहून तो प्रेशर पडेल त्याच्यावर. म्हणून त्याचे जो पाय असते, त्याचे पाय असतात ते कधीच वाळूमध्ये धसत नाही. आणि जर तेच दाब जर एकाच ठिकाणी पडलं असतं तर त्याचे पाय वाळूमध्ये धसले असते. ठीक आहे. आणखीन आपण एक उदाहरण घेऊ. समजा हे दोन बॉक्स आपण ठेवले, या बॉक्सवर आपण एक फळी ठेवली. आता या फळीवर आपण वजन ठेवू. हा वजन आपण अजून वाढू. काय होत आहे, या फळीवर वजन पडत आहे. आता वजनामुळे काय होईल, जिथे ज्या भागावर हा वजन पडत आहे त्या भागावरून ही फळी खाली येईल, म्हणजे अशी लपकेल ती. आता जशी ही मोजपट्टी आपण घेतली, आता याच्यावर जर मी मधात वजन ठेवलं आणि ती मी वाढवत गेली तर काय होईल, याच्यावर प्रेशर पडेल, दाब पडेल आणि ही तुटून जाईल. अशाच प्रकारे याच्यावरही काय होईल, ही खाली येईल. आपली पट्टी ही मजबूत आहे, ही तुटणार नाही, पण ही खाली येत आहे. ठीक आहे. तर हा झाला स्थायूवरील दाब. म्हणजे काय केलं, मी इथे बलाचा प्रयोग करत आहे, त्याच्यावर वजन टाकत आहे आणि ते वाढवत आहे, म्हणजे अजून बल वाढवत आहे. म्हणून काय होत आहे, त्याच्यावर दाब पडत आहे. यानंतर आपण पाहू द्रवावर पडणारा दाब. द्रव म्हणजे काय, लिक्विड. आता ही समजा आपण बॉटल घेतली, तुम्हाला माहिती आहे द्रवाचा सुद्धा दाब पडतो. तर जेव्हा आपण समुद्राच्या खाली जातो, जे गोताखोर असतात ते जातात ना खाली, तुम्ही बघतात ना डिस्कव्हरी चॅनलवर, तर ते एका लिमिट पर्यंतच खाली जाऊ शकतात. म्हणजे जोपर्यंत त्यांना जो दाब आहे तो बॅलन्स राहतो किंवा ते त्याला म्हणजे काय झेलू शकतात, तोपर्यंतच ते जाऊ शकतात. जास्त आतमध्ये एकदम खाली जाऊ शकतात का? नाही. का? कारण त्यांच्यावर ते जो पाण्याचा दाब आहे तो पडेल. आता समजा हा आहे समुद्राच्या आतील भाग. आता इथपर्यंत गोताखोर कोण गेला, पण तो एकदम खाली नाही जाऊ शकणार.
तो इथे जर का आला तर त्याच्यावर ह्या सगळ्या म्हणजे इतका दाब पडेल या पाण्याचा. समजलं? तर अशा प्रकारे म्हणजे द्रवांचाही दाब पडत असतो. आता इथे आपण बॉटल घेतली, या बॉटलात आपण पाणी भरून घेतलं. आता या बॉटलला आपण 3 छिद्रे करू. एक वर केलं इथून, एक मधात केलं इथून, आणि एक एकदम खाली केलं. काय वाटते तुम्हाला काय होईल? या छिद्रातून पाणी पडेल, बरोबर. पण पाणी पडेल ते बरोबर, पण तो पाणी जो आहे तो किती फोर्सनी बाहेर पडेल? म्हणजे एकदम हा जो आहे हा जास्ती फोर्सनी पडेल, की हा जो आहे हा जास्त फोर्सनी पडेल, की हा जो आहे हा जास्त फोर्सनी पडेल? कोण सांगेल? हा, सांग तू. वरचं नाही पडणार. हा जो आहे खालच्या भागाचं, खालचा जो छिद्र आहे याच्यातून जो पाणी पडणार तो जास्त दूरवर पडणार. का? कारण याच्यावर जास्त दाब येत आहे, हो की नाही? आणि याच्यावर थोडा कमी आहे त्यापेक्षा, तर याचा थोडा कमी होईल. आणि हा जो आहे वरचा याच्यात आणखी कमी होईल. म्हणून याच्यातून जी पाण्याची धार पडेल ती जास्त दूर नाही पडणार, इथेच पडणार, इथेच पडणार. समजलं? म्हणजे जितका जास्त दाब पडेल तितक्याच जास्त फोर्सनी ते बाहेर येईल पाणी. आणि पाण्याची कशी टेंडन्सी असते की पाण्याची सांगा किंवा वायूची सांगा, की हे जे वॉल्स असतात ते भिंतीवरच म्हणजे आपला फोर्स लावत असतात, म्हणजे बाहेर पडण्यासाठी करत असतात. आता तुम्ही हवा बंद केली किंवा कोणताही द्रव बंद केला तर काय होईल? त्याची टेंडन्सी काय असणार? बाहेर पडण्याची. त्याला असं वाटेल की नाही मला सोडा, तर तो बाहेर पडणार. ठीक आहे? तो बाहेर पडण्यासाठी करेल. तो जितका म्हणजे त्याला जागा भेटेल तो तितक्या फोर्सनी बाहेर पडणार. तर हा असतो द्रवाचा दाब. यानंतर आपण पाहू वायूवरील दाब, वायूमधील दाब. फुगा किती जणांनी फुगवला आहे? आपण बर्थडे पार्टीज मध्ये जातो, आपल्याला खूप आवडते बर्थडे पार्टीज मध्ये जायला. तिथे आपण फुग्यांनी वेगवेगळ्या कलरच्या फुग्यांनी रूम सजवतो, है ना? तर त्या फुग्याला आपण फोडतोय त्याला टाचणी मारून, तर काय होते? तो फुग्गा फुटून जाते. हे कशामुळे होते तुम्ही कधी विचार केला का? आता समजा हा इथे एक फुग्गा आहे, याच्यात आपण हवा भरली, तर ही जी हवा आहे ही याच्यात जे याचे वॉल्स आहेत म्हणजे जी भिंत आहे ही गोल जी मी काढली, तर इथे साईडलाच ती हवा म्हणजे येणार, म्हणजे ती अशी बाहेर पडायला करणार की त्याला जर जागा भेटेल तर ती इथून बाहेर निघणार. आता जर या फुग्याला एखादं छिद्र असलं आणि त्याला आपण फुगवलं तर ते फुगणार का? नाही, कारण आपण इथून जरी त्याला हवा त्याच्यात सोडली तरी ती इथून निघून जाणार. ही वायूची टेंडन्सी असते. तुम्ही सायकलीवरून येता शाळेत, तर सायकलमध्ये तुम्हाला हवा पण भरावं लागते चाकात. तर ती हवा आपण कशी भरतो? हँडपंप असते, हाताचा जो पंप असते त्याने भरतो. तर तो हाताचा जो पंप असतो त्याला आपण काय करतो? दाब लावतो, म्हणजे बलाचा प्रयोग करतो. आणि त्याच्यावर बलाचा प्रयोग करून त्याच्यावर दाब पडते, म्हणजे जो हवाचा दाब असतो तो पडते. तर यालाच काय म्हणतात? म्हणजे हव्याचा दाब, वायूमधील दाब. समजलं? तर ही याची टेंडन्सी असते. तर म्हणून हे द्रवाचा दाब आणि वायूमधील दाब याला आपण द्रायूमधील दाब सुद्धा म्हणतो.
काय म्हणतो, द्राव्य. आणि जे मीटर्स असतात ते सायकलमध्ये हवा भरण्याचे, तर त्याच्यात आपल्याला लिहून दिसते की रीडिंग दिसते त्याच्यावर की या चाकात आपण एवढी हवा भरली, या चाकात तेवढी. तर हे काय असते, ते दाबच असते हव्यामुक्त. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? छान. आणखी कोण उदाहरण सांगेल वायूमधील दाबाची? बरोबर. आता आपण पाहू वातावरणातील दाब, वातावरणीय दाब. याला आपण काय म्हणतो, ऍटमॉस्फिअर प्रेशर, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आता वातावरणीय दाब म्हणजे काय, आपण जे पृथ्वीवर राहतो तर याच्या म्हणजे परिसरात हवा असते, तुम्हाला माहितीच आहे, हे तुम्ही आधी शिकलेलेच आहात. तर ती जी हवा असते, वेगवेगळे ऑक्सिजन असते, नायट्रोजन असते, तर यांनी काय बनते, वातावरण बनते. आणि याचा जो दाब असतो तो आपल्यावर सतत पडत असतो. मग आपण त्या दाबाने क्रश का नाही होऊन जात, कारण की आपल्यात सुद्धा हवा असते, रक्त असते, म्हणून काय असते, आपल्या आतमधून सुद्धा दाब असते. आणि हा आपल्या आतमधला दाब आणि हा जो वातावरणाचा दाब आहे तो बॅलन्स्ड असतो, संतुलित असतो, म्हणून आपण क्रश नाही होत. समजलं? तर यालाच म्हणतात वातावरणातील दाब. आणि समुद्र सपाटीवर जो दाब असतो त्याला तो किती असतो, 1 ऍटमॉस्फिअर. आणि हा जो 1 ऍटमॉस्फिअर आहे हा असतो 101 इंटू 10⁻³ पास्कल. समजलं? म्हणजे इक्वल्स टू 1 बार आणि 1 m बार इक्वल्स टू 10⁻² पास्कल. यालाच काय म्हणतात, हेक्टोपास्कल. हेक्टोपास्कलला आपण कसं लिहू, HPA असं सुद्धा लिहू शकतो. तर हा जो वातावरणातील दाब आहे तो सतत आपल्यावर असतोच. आणि ज्याही वस्तू असतात, सॉलिड असो किंवा लिक्विड असो किंवा ज्याही आपण वस्तू पाहतो त्याच्यावर हा दाब पडतच असतो. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? तर आता स्वाध्यायाची वेळ. मी तुम्हाला एक प्रश्न देते, ते घरून करून आणा.
हा जो प्रश्न आहे हा तुमचा गृहपाठ आहे. हे मी वाचून दाखवते. फळीवर ठेवलेल्या खाऊच्या डब्याच्या तळाचे क्षेत्रफळ 0.25 मीटर स्क्वेअर आहे असून त्याचे वजन 50 न्यूटन आहे. त्या डब्याने फळीवर प्रयुक्त केलेला दाब काढा. म्हणजे इथे तुम्हाला काय काढायचं आहे? दाब काढायचा आहे. दाबाचा फॉर्म्युला मी तुम्हाला आधीच सांगितलेला आहे. काय आहे? बल अपॉन क्षेत्रफळ, म्हणजे ज्या क्षेत्रफळावर बल प्रयुक्त होत आहे तो. तर इथे तुम्हाला क्षेत्रफळ दिलेलं आहे, बल दिलेलं आहे. तुम्हाला तसं फॉर्म्युला यूज करून ते काढायचं आणि एक एक बरोबर लावा. काय आहे एक एक त्याचं? दाबाचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर हे घरून करून आणा आणि मग उद्या मला सांगा की तुमचा हा आन्सर किती आला. ठीक आहे, बाकीचं आपण उद्या पाहू.